देवळाली प्रवरेतील चहाच्या कट्ट्यांवर सध्या एकच चर्चा, कोण फडकवेल नगराध्यक्षपदाची बाजी आणि कोण होईल शहराचा खरा विकासकर्ता। देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजता शहरात राजकारण तापलंय। जनतेप्रती असलेल्या प्रेमाला जणू बहर आलाय, तर विकासाच्या घोषणांनी शहर गजबजलंय। चहाच्या कट्ट्यांपासून हॉटेल टपऱ्यांपर्यंत राजकीय चर्चा रंगल्या आहेत। तब्बल 4 वर्षांच्या प्रशासकीय कालावधीनंतर देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच दबा धरून बसलेले इच्छुक आता मैदानात उतरले आहेत। लग्न सोहळे असो, जागरण गोंधळ असो की अंत्यविधी, प्रत्येक ठिकाणी इच्छुकांची उपस्थिती आणि लगबग वाढलेली दिसतेय। गेल्या काही वर्षात भूमिगत असलेले आजी माजी नगरसेवक आता पुन्हा प्रकाशित होतात आलेत। शहराच्या विकासाची नवी स्वप्ने दाखवणारे, जनतेशी नमस्कार करणारे चेहरे पुन्हा सक्रिय झाले आहेत। दरम्यान सत्ताधारी भाजपनं निवडणूक प्रक्रियेत आघाडी घेतली असून नगराध्यक्ष पदासाठी सत्यजित कदम यांची उमेदवारी जाहीर केली आहे। इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्या आहेत आणि कार्यकर्त्यांना प्रचाराला लागण्याचे आदेश देण्यात आलेत। शहरातील मतदानाचे गणित, जातीनिहाय समीकरण आणि काठावरच्या मतांचा अंदाज पाहता विरोधकांनी एकास एक उमेदवार दिल्यास स्पर्धा रंगेल असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जातोय। एकत्रीकरणाचे प्रयत्न सुरू असले तरी महायुतीतील काही घटक पक्ष मात्र अजूनही नकाराच्या भूमिकेत आहेत। थेट नगराध्यक्ष निवडीमुळे अनेक माजी नगरसेवक वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत, तर तरुण उमेदवारांची निवडणुकीत झेप घेण्याची तयारी दिसते। काही जुने चत्रे मात्र परिस्थिती पाहून शांतपणे खेळी आखत आहेत। राजकारणी जितके चतुर झालेत तितकी जनता देखील जागरूक झाली आहे। देवळाली प्रवरेतील चहाच्या कट्ट्यांवर सध्या एकच चर्चा, कोण फडकवेल नगराध्यक्ष पदाची बाजी आणि कोण होईल शहराचा खरा विकास करता। SRB न्यूज साठी राजेंद्र उंडे, राहुरी। ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।